श्री स्वामी समर्थ. उद्या आहे रथसप्तमी. सूर्यदेवाला समर्पित असा अत्यंत पवित्र दिवस. माघ महिन्यातल्या शुद्ध सप्तमीला सूर्यदेवाचा जन्म झाला अशी मान्यता आहे. याच दिवशी सूर्यदेव आपला 7 घोड्यांचा रथ उत्तर पूर्व दिशेला वळवतात, म्हणून या दिवसाला रथसप्तमी असं म्हटलं जातं. या दिवसाला आरोग्य सप्तमी असंही म्हणतात, कारण सूर्य हा आरोग्याचा, ऊर्जेचा आणि जीवनशक्तीचा स्रोत मानला जातो. या दिवशी मनापासून सूर्योपासना केल्याने शरीर आणि मन दोन्ही बळकट होतात अशी श्रद्धा आहे. रथसप्तमीला सूर्योदयापूर्वी स्नान केलं जातं. शक्य असल्यास रुईच्या म्हणजेच अर्काच्या पानांनी आंघोळ करण्याची परंपरा आहे. सूर्याला लाल फुले, चंदन आणि कापूर अर्पण करून पाण्याचा अर्घ्य दिला जातो. घरात पायस म्हणजेच खीर करून सूर्याला नैवेद्य दाखवला जातो. अंगणात दूध उतू जाऊ देणं हे समृद्धी आणि भरभराटीचं प्रतीक मानलं जातं. स्त्रिया हे व्रत सौभाग्यासाठी करतात, तर सर्वांसाठी हा दिवस आरोग्य, सकारात्मकता आणि पापमुक्तीसाठी महत्त्वाचा मानला जातो. यावर्षीची रथसप्तमी उद्या दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी येत आहे. म्हणून उद्या सकाळी थोडा वेळ काढून उगवता सूर्याला नमस्कार करा, कारण सूर्यदेव म्हणजेच नवी ऊर्जा, नवी सुरुवात. श्री स्वामी समर्थ.